हॅलो गाईज. जेईचं जे शुद्धीपत्रक आहे, आपली जाहिरात क्रमांक 823 होती. तर जेई म्हणजे डिप्लोमा इंजिनियर डिस्ट्रीब्युशन आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी सिव्हिल. तर यामध्ये आता एस सी बी सीचं जे पण बायफर्केशन आहे ते या प्रकारे आहे. एस सी बी सीला 5 जागा गेलेल्या आहे, खुल्या वर्गाला 33 जागा आहे, ई डब्ल्यू एसला 5 जागा आहे आणि ओ बी सीला 0, एस बी सीला 1, व्ही जे डी एन टी बी सी आणि डी याला रिस्पेक्टिव्हली 4, 2 आणि 1 जागा आहे. म्हणजे एन टी कॅटेगरीसाठी जागा आहे, एस बी सीसाठी जागा आहे, एस सी बी सीसाठी जागा आहे, ई डब्ल्यू एससाठी जागा आहे आणि ओपन किंवा अनरिझर्वसाठी जागा आहे. आणि टोटल 51 जागा झालेल्या आहे. आणि हे सिव्हिलसाठी आहे, त्यांना 35 जागा आहे आणि त्यांच्या ई डब्ल्यू एस सी बी सीमध्ये 4 जागा आहे. आणि मग हे या कॅन्सल होण्याची आहे. बाकी आहे येई आणि जेईला सेमच आहे, किंवा इलेक्ट्रिशियन वगैरेचे जे काल किंवा परवा याच्या आधी जे आलं होतं त्यामध्ये पण सेमच कंडिशन आहे. अर्ज करू शकता तुम्ही एस सी बी सीमधून, अनरिझर्व आणि ई डब्ल्यू एसवाले. आणि ज्यांनी त्याच्यामधून केला होता आता तुम्ही इकडे जाऊ शकता. आणि त्या तुम्हाला म्हणजे वयोमर्यादामध्ये शिथिलता पण देण्यात आलेली आहे. यू आर एल आताच येणार आहे, मग त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. आणि त्यानंतर जर पाहिलं बाकी ज्या वयोमर्यादा राहील ते 29 डिसेंबर 23 राहील. एस सी बी सी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष शिथिलता देण्यात येत आहे, येई आणि जेई दोघांमध्ये पण. आणि बाकी कॅटेगरीवाल्यांना काही चेंजेस करायची गरज नाही आहे, किंवा जे ज्याच्यात आहे त्यांना त्याच्यातच राहायचं असेल तर काही चेंजेस करायची गरज नाही. आणि बाकी ज्या शर्ती आहे त्या जच्या तशाच राहील. हे संपलेलं आहे नोटिफिकेशन, तर तुम्ही येथे बघू शकता. तर अशा प्रकारे आपलं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे डिस्ट्रीब्युशनच्या वॅकन्सीजचं. तर 51 जागा, एस सी बी सीला 5 जागा असं झालेलं आहे.